पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 8 PM क्लब, ओके, ओनली आरोग्य विभाग या यूट्यूबच्या माध्यमातून बघा, ही कोर्समध्ये देखील जे विद्यार्थी आहेत त्याने एक लक्षात घ्या, तुम्हाला कोर्समधून माझ्याकडून टेस्ट या जास्तीत जास्त मिळणार आहेत, फोकस करणार आहे. माझा उद्देश आहे तुम्हाला आउट ऑफ तांत्रिकमध्ये गुण देणं. हा तांत्रिक व्हिडिओ जे आहेत हे सगळीकडे हेच घेणार आहेत. आपल्या पुस्तकाचा आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, ओके, महानगरपालिका तांत्रिक डायरी या पुस्तकाचा आधार अख्खा महाराष्ट्र घेईलच, यात काही डाऊट नाही. तुम्हाला थेरी सोबत आपलं यूट्यूब व्हिडिओ यामार्फत मी तुम्हाला जास्तीत जास्त टीचिंग पद्धतीनं किंवा कुठं परीक्षेला प्रश्न आले हे तुम्हाला सांगणार आहे. ओके, हे अशा पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्हाला यूट्यूबवर देखील माझा मेन उद्देश आहे की तुम्हाला नोकरी लागावं. त्यामुळं मी दोन्हीकडेही व्हिडिओ देणार आहोत. तुम्ही कोर्स जॉईन केला आहे, व्हिडिओ ह्या यूट्यूबवर पण मिळणार आणि कोर्स पण मिळणार, हे स्पष्टपणे मी सांगतो. परंतु कोर्स जॉईन करणाऱ्यांनी टेस्ट या यूट्यूबवर तर मी देऊ शकत नाही. टेस्ट आणि सोबत PDF नोट्स आणि काही अपडेट असेल ते कोर्समध्येच राहील. ओके, हे सांगतोय की तुम्हाला असं वाटेल की फ्रीमध्ये पण, हां, फ्रीमध्येच द्यायचा माझा जास्त उद्देश आहे, त्यात काही डाऊट नाही. ओके, कोर्स 149 कोर्स तुम्ही हे टेस्टसाठी घेताय, हे क्लिअरिटी तुम्हाला देतो मी. ओके, तर एक लक्षात घ्या, विषाणू व विषाणूजन्य आजार. विषाणूंचे 3 प्रमुख गट आहेत. एक वनस्पती विषाणू आणि दुसरा आहे प्राणी विषाणू आणि जीवाणूवर उपजीविका करणारे विषाणू. आता ही माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही, हे म्हणजे आता फक्त या अनुभवानं किंवा जास्त वाचन केल्यामुळे अशा गोष्टी माहीत होतात. आता वनस्पतीपासून होणारे रोग, त्यामध्ये TMU अर्थात टोबॅको मॅझाईक व्हायरस, आता उच्चार तुमच्या पद्धतीने करू शकता. टोमॅटो रिंग स्पॉट व्हायरस हे देखील आहे. टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू. प्राणी विषाणू यामुळे होणारे रोग, कांजण्या, रेबीज, एड्स. आता परीक्षेमध्ये तुम्हाला एक सांगतो की सर्वाधिक जर प्रश्न कोणत्या बाबीवर आले असतील तर एड्सवर आलेले आहेत. ओके, विषाणूच्या ह्याच्यामध्ये. बाकी प्रत्येक विषाणूजन्य आजारावर एक ना एक वेळेस प्रश्न आलेला आहे आणि फ्रिक्वेंटली जे प्रश्न विचारायचं प्रमाण आहे, म्हणजे रिपिटेशन, ते भरपूर आहे. हे जे मी व्हिडिओ सिरीज घेणार आहे आता, ह्याच्यात 4, 5, 6 जे उरतील विषाणू व विषाणूजन्य आजार, त्या व्यतिरिक्त प्रश्न आरोग्य विभागामध्ये तर आलेले नाही, MPSCला देखील तुमचं कव्हर होऊन जाईल. ओके, यात काही डाऊट नाही. काही नवीन असेल तर ते PYQच्या मार्फत किंवा याच्या मार्फत आपण कव्हर करून घेऊ. आता इंग्रजी नाव व्हायरस आहे. व्हायरस हे लॅटिन भाषेतील आहे आणि शब्द अर्थ आहे विष. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आणि महत्त्वाचं एक सांगतो, आपले व्हिडिओ हे 10 ते 15 मिनिटाच्या आतबाहेरचे असतील, त्यामुळे जास्त लेंदी आपण करायचा प्रयत्न करणार नाही. तर विषाणूपासून साल्क, पोलिओ, सेबिन, रेबीज इत्यादी प्रकारचे लस तयार करतात. म्हणजे बघा, म्हणजे त्याच आजाराचे ज्यावेळेस लस केली जाते त्या आजाराचाच असतो, त्यामुळे थोड्या प्रमाणात म्हणजे कमी प्रतिकारशक्ती म्हणजे असेल तर ती जास्त वाढत जाते. म्हणजे अशा प्रकारचे लस तयार होत असते विषाणूपासूनच. साल्क, पोलिओ, सेबिन, रेबीज ही लस झालेले आहेत. लसीकरण या प्रकरणामध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेल्या आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामध्ये लसीकरण कशा प्रकारे केलं जातं किंवा लस कशी निर्माण जाते ते मी दिलेलं आहे सविस्तर. त्याचं देखील लेक्चर आपण घेणार आहोत, काही डाऊट नाही. बरं, पुढे आहे विषाणूंना अपेशीय, नॉन सेल्युलर असे म्हणतात, कारण विषाणूंना ठराविक पेशी रचना नसते. हे पण लक्षात ठेवा. आता परीक्षेला काय काय प्रश्न आलेले हे चार्ट आहे. A to Z प्रश्न यावर आलेले आहेत. A to Z या चार्टवर. पेशी रचना नसते. आकार हा दंडगोलाकार, गोलाकार, बेडकाच्या पिल्लाप्रमाणे. पेशी भित्तिका नसतात. पेशी अंगके नसतात. आवरण प्रथिनांचे असते. हे करा. आणि विषाणू हे नाव लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी दिलेले आहे. आकार जो आहे जीवाणूपेक्षा 100 पट लहान. 10 ते 100 nm या दरम्यान त्याचा जो आहे आकार आहे. त्यानंतर विषाणू म्हणजे DNA अर्थात डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा RNA रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. ओके, निर्जीव असतात, लक्षात घ्या. परंतु जर सजीव पेशींच्या संपर्कात आले तर मात्र स्वतः सजीव बनतात. थोडक्यात सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत असणारा जो घटक आहे, म्हणजे जो आहे तो म्हणजे विषाणू. ओके, व्हायरस. विषाणूचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो.
पहिला विषाणूचा शोध तंबाखूला लागणाऱ्या रोगाच्या तपासात झालेला आहे. बायजेरिकने पहिला विषाणू 1898 साली प्रथम शोधून काढला. स्टार करा आणि लक्षात नाव ठेवायचा प्रयत्न करा. किंवा वगन ज्यावेळेस तुम्ही रीड लेस रिवाइज मोर या तत्वाचा वापर केल्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतं. हे ऐका तुम्ही माझं. वाटत असेल तुमचा युगो थोडा वाटत असेल की जास्त सांगत असतील तर युगो बाजूला ठेवून ह्या तत्वाचा वापर करा. आणि टेस्ट इज इक्वल टू पोस्ट हे 2 तत्व जर तुम्ही पाळलात तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये अर्थात सरळ सेवेमध्ये तर पोस्ट मिळते. विश्वास ठेवा आणि सराव करा. आणि तुम्ही स्वतःच एक सांगा की आपली परीक्षा जर समजा ऑब्जेक्टिव्ह असेल तर तुम्ही किती रोज ऑब्जेक्टिव्ह सोडवता. हा प्रश्न तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही ठरवा. ओके. आकार हा जीवाणूपेक्षा 100 पट असतो. 10 NM ते 100 NMच्या दरम्यान असतो. त्यानंतर सूक्ष्मदर्शकातूनच हे विषाणू पाहू शकतात, असं डोळ्याला दिसत नाहीत. पुनरुत्पादन होऊ शकते. वाढ बघा, विषाणू हे दुसऱ्या एखाद्या सजीवांच्या शरीरातच वाढू शकतात, तिथून बाहेर काढल्यास ते स्वतंत्रपणे वाढू शकत नाही. ओके. म्हणून तर एखाद्याला आजाराची लागण झाली की ती आजार समजा HIV ह्याच्यावर उपचार नाही, ते HIV झाल्यानंतर त्याचा मृत्यू अटळच आहे. ओके. काही औषधामुळं अँटीरेट्रोवायरल व्हायरस किंवा तिची जी उपचार पद्धती आहे त्याच्यामुळं कालावधी वाढतो. काही विषाणूजन्य आजारावर उपचार आहे. ओके. ते पूर्णपणे परोपजीवी आहेत. हा विषाणू हे लक्षात घ्या. पूर्णपणे म्हणले 100% अंशतः वगैरे असा शब्द नाही. विषाणूंची वास्तव म्हणजे राहतात कुठं. विषाणू हे फक्त वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात. हे अशा प्रकारे याचं विषाणूची माहिती घेतलेली आहे. आता विषाणूजन्य आजार कोणकोणते आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. आता हा चार्ट तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. एकतर वाचल्यामुळं तुमच्या लक्षात राहीलच, परंतु आता पर्याय नाही. भूकंपट्टी करा, काय करायच्या चार्ट भिंतीवर लिहून ठेवा. प्रश्न कसे येतात ते सांगतो. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार आहे, खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही. एकतर हे 3 पर्याय दिले जाते, एक दिलं जाणार नाही. आणि 3 ही इतर प्रकारचे आजार असतील, एक विषाणूजन्य दिले जाते. ही 100% प्रश्न येऊ शकतो. आणि हे चुकलं नाही पाहिजे, सरळ सांगणं आहे. जर चुकलं तर स्पर्धेच्या बाहेर जाल आणि त्याला सिल्ली मिस्टेक समजलं नाही. सिल्ली मिस्टेक म्हणजे तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर फेकलं जाईल. आता परत एकदा विषाणूजन्य आजार कोणकोणते ते पहा. पोलिओवर देखील बऱ्याच वेळेस प्रश्न आले आहेत. त्यातल्या त्यात त्याच्यात असलेल्या लसी, जे विकसित केलेल्या लस त्यावर प्रश्न आलेले आहेत. तोंडातून घेणारे इंजेक्शन वाटे हे सगळ्या गोष्टी पोलिओवर आलेल्या आहेत. इन्फ्लुएन्झा फ्ल्यू यावर देखील परीक्षित प्रश्न आलेला आहे. हा देखील विषाणूजन्य आजार आहे. गोवर रुबेला यावर देखील प्रश्न आलेला आहे. आणि कांजण्या यावर देखील आलेला आहे. गालफुई हे विषाणूजन्य आजार आहे. हेपॅटायटिस यावर देखील आलेलं आहे. हेपॅटायटिसवर देखील मोस्टली प्रश्न जास्त वेळेस विचारलेला आहे. एड्सवर तर आहे, विस्तारित रूप देखील आहे. HIVचं विस्तारित रूप विचारलेलं आहे. त्यानंतर त्याच्या नियंत्रण कार्यक्रम आहे, निर्मूलन कार्यक्रम जे आहेत कार्यक्रम त्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यावर असलेले औषध म्हणजे उपचार पद्धती कोणते त्यावर देखील आलेला लेटेस्ट. ओके. रेबीज यावर आलेला हा विषाणूजन्य आजार आहे. स्वाईन फ्लूवर देखील सातत्यानं प्रश्न येतात. निपाह यावर देखील प्रश्न आलेला आहे. झिका यावर देखील आले आहे. चिकनगुनिया यावर देखील आले आहे. डेंग्यू यावर देखील आहे. चेंडूपुरा मेदुजोर यावर 1 ते 2 वेळेस प्रश्न आलेला आहे. डेंग्यूवर देखील आलेला आहे. त्यानंतर सध्या जी COVID-19 हा जो आजार होता तो देखील प्रश्न यापूर्वी प्रत्येक परीक्षेला आलेला आहे. परंतु तो विचारत असताना करंट रिलेटेड विचारलेला आहे. परंतु नंतरच्या परीक्षेमध्ये कोविड गेल्यानंतर प्रश्न ह्याला विचारला नाही. परंतु आपण ज्यावेळेस अभ्यास करू त्यावेळेस कोविडला आपल्या अभ्यासक्रमाचा भाग समजून किंवा कोरोनाचा अभ्यासक्रमाचा भाग समजून त्यावर एक सेपरेटली व्हिडिओ बनवणार. तो साधारणपणे 20 ते 25 मिनिटाचा असेल. ओके. किंवा साधारण 15 ते 20 मिनिटाचा आपण त्याचं कव्हर करून घेऊया. त्यानंतर आपला आजचा जो टॉपिक होता विषाणू आणि विषाणूजन्य आजार कोणते हा संपलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ते तुम्हाला दाखवण्यात देतो. PPT रेडीच आहे. तर कांजणे आहे. त्यानंतर गोवर म्हणजे जे सगळे आहेत ते सगळे रेडीच आहे. गालफुगी अशा प्रकारची एड्स आहे, रुबेला आहे, त्यानंतर गालफुगी आहे, पोलिओ हे सगळे आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही शंका असेल तर हा 89 96 13 13 हा संपर्क क्रमांक आहे. हा नंबर सेव्ह करा टर्निंग पॉईंट्स नावानं. आणि टेलिग्रामला जॉईन करायचं झालं तर आरोग्य एक्झाम हे टेलिग्राम चॅनल आहे. ओके. प्रत्येक पॉईंट क्लिअर करून घ्या. याच पद्धतीनं आपले व्हिडिओ येतील. आणि 8 PM क्लब हा रोजचा व्हिडिओ असेल. जोपर्यंत पूर्ण तांत्रिक कोर्स तुम्हाला मी पूर्णपणे देणार नाही तोपर्यंत हा 8 PM क्लब चालूच राहील. ओके.
व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.